हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.4 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिलेला आहे. अ मॅन बॉरोज ₹8,000 अँड ॲग्रीज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹1,360 इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट्स. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, मॅननं काय केलेलं आहे, ₹8,000 बॉरो केलेले आहेत आणि त्याच्यावरती इंटरेस्ट किती आहे, टोटल इंटरेस्ट 1,360 आणि तो ते काय करणार आहे, रिटर्न करणार आहे 12 मंथली इन्स्टॉलमेंट्समध्ये. म्हणजेच पहा, मॅननं किती रुपीज बॉरो केलेले आहेत, 8,000 रुपीज बॉरो केलेले आहेत आणि त्याच्यावरती इंटरेस्ट, टोटल इंटरेस्ट किती आहे, 1,360 रुपीज. म्हणजे त्याला टोटल किती अमाऊंट रिटर्न करावी लागणार आहे. पहा, या दोन्हींची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. 0 0 + 6 6 0 + 3 3 8 + 1 9. म्हणजेच त्याला ₹9,360 रुपीज रिटर्न करावे लागणार आहेत आणि तो हे किती इन्स्टॉलमेंट्समध्ये रिटर्न करणार आहे, 12 इन्स्टॉलमेंट्समध्ये रिटर्न करणार आहे. म्हणजेच 1 2 3 4 डॅश 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 12 अशा प्रकारे 12 इन्स्टॉलमेंट्समध्ये काय करणार आहे, तो 9,360 रुपीज रिटर्न करणार आहे. आता पुढे काय सांगितलेले आहे पहा, ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. आता तो जे इन्स्टॉलमेंट्स देणार आहे, 12 इन्स्टॉलमेंट्समध्ये अमाऊंट देणार आहे, ती कशी असणार आहे, बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. जी आधीची इन्स्टॉलमेंट असणार आहे त्याच्यापेक्षा जी नेक्स्ट इन्स्टॉलमेंट असणार आहे ती काय असणार आहे, 40 लेस असणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, जर फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय असेल, 200 रुपीज असेल, तर सेकंड इन्स्टॉलमेंट काय असणार, याच्यापेक्षा 40 लेस असणार आहे. म्हणजेच किती असेल, 160 रुपीज असेल. जी थर्ड इन्स्टॉलमेंट असेल ती काय असणार आहे, या 160पेक्षा 40 लेस असणार आहे. म्हणजे किती असेल, 120. याच्यापेक्षा नेक्स्ट काय असणार आहे, 40 लेस, म्हणजेच किती येईल, 80. म्हणजे जी नेक्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती त्याच्या आधीचा जो इन्स्टॉलमेंट असणार आहे त्याच्यापेक्षा 40 लेस असणार आहे. म्हणजेच आपल्याला इथे कॉमन डिफरन्स किती मिळेल पहा, जर आपण 160मधून 200 मायनस केले तर किती मिळेल, -40 मिळेल आपल्याला. म्हणजेच कॉमन डिफरन्स काय असणार आहे, -40 असणार आहे. म्हणजेच ही जी इन्स्टॉलमेंट असणार आहे ती काय असणार आहे, AP असणार आहे. आता जी लास्ट टर्म आहे ती काय असणार आहे, 12 इन्स्टॉलमेंट्समध्ये असणार आहे. म्हणजेच हे काय येईल, T12. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे पहा, फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच A फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे, Aची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यानंतर लास्ट इन्स्टॉलमेंट. आता लास्ट इन्स्टॉलमेंट कधी असणार आहे, लास्ट काय असणार, 12 मंथचा. म्हणजेच काय येईल, T12. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, T12 फाइंड करायचं आहे. आता आपल्याला Dची व्हॅल्यू माहिती आहे, त्यानंतर S12 माहिती आहे, हे काय येईल, S12 येईल. 12 मंथ्समध्ये टोटल रुपीज किती द्यावे लागणार आहेत, इतके. म्हणजेच S12 काय येईल, 9,360 येईल. त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंट्स किती आहेत, 12. म्हणजेच यांची व्हॅल्यू काय येईल, 12 येईल. आता आपल्याला काय S12ची व्हॅल्यू मिळाली, यांची व्हॅल्यू मिळाली, कॉमन डिफरन्स मिळाला. याच्यावरून आपण काय करू शकतो, T12 आणि Aची व्हॅल्यू काढू शकतो. पहा, सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. फर्स्ट आपण गिवन काय काय आहे लिहून घेऊ. मनी ही बॉरोज, मॅननं किती रुपीज बॉरोज केलेले आहेत, ₹8,000. टोटल इंटरेस्ट किती आहे, ₹1,360. लिहून घेऊ आपण. टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू ₹1,360. टोटल मनी ही विल रिटर्न आफ्टर 12 मंथ्स इज इक्वल्स टू. आता आफ्टर 12 मंथ्स त्याला टोटल किती मनी रिटर्न करावं लागेल पहा, किती येईल, ₹8,000 प्लस इंटरेस्ट किती आहे, ₹1,360 रुपीज इज इक्वल्स टू टोटल किती येईल पहा, 8,000 प्लस 1,360 किती येईल, ₹9,360 येईल. आता नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स किती आहेत, 12. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स इज इक्वल्स टू 12.
म्हणजेच एन किती असणार आहे, एनची व्हॅल्यू काय असणार आहे, नंबर ऑफ टर्म्स किती असणार आहे 12. आणि एस एन इज इक्वल्स टू एनची व्हॅल्यू किती 12, S12 म्हणजे सम ऑफ 12 इन्स्टॉलमेंट्स किती येईल 9360. म्हणजेच S12ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9360. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, इच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. म्हणजेच आपल्याला कॉमन डिफरन्स किती मिळेल -40. हे लिहून घेऊ आपण. देअरफॉर डी कॉमन डिफरन्स डी इज इक्वल्स टू किती येईल -40. यांची व्हॅल्यू 12 मिळाली, S12ची व्हॅल्यू 9360 आणि कॉमन डिफरन्स किती मिळाला -40. हिअर मॅथ्स इन्स्टॉलमेंट इज ॲन AP. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ए इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क अँड लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच T12 आपल्याला फाइंड करायचं आहे. आता यासाठी काय करू आपण, मग आता फॉर्म्युला यूज करू. वी नो दॅट SN इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1 इंटू d ब्रॅकेट कंप्लीट. आता व्हॅल्यू आपण पुट करू याच्यामध्ये. SN यांची व्हॅल्यू किती आहे 12. S12 इज इक्वल्स टू n/2 12/2. आता याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. 2a प्लस यांची व्हॅल्यू किती आहे 12 -1 इंटू डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -40 ब्रॅकेट कंप्लीट. येथे भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 6 जार 12. 6 ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा, 2a प्लस 12 - 1 11 इंटू -40 इज इक्वल्स टू 6 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस 11 इंटू -40 किती येईल पहा, 11 0 जार 0, 11 4 जार 44 -440 येईल. 6 ब्रॅकेटमध्ये येईल 2a प्लस मायनस काय होईल -440. आता S12ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ते लिहू आपण 9360. 9360. आता हे 6 काय करू आपण, या बाजूला घेऊ. येथे काय मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. हे 6 आपण या बाजूला घेतलं. आता येथे काय राहील 2a - 440. येथे डिवाइड करू आपण. 6 1 जार 6. येथे 6 1 जार 6, 9 मधून 6 गेले 3 राहतील, 33 झालं. 6 5 जार 30, 33 मधून 30 गेले 3 राहतील, येथे 36 झालं. 6 6 जार 36 आणि हे 0 आहे, 6 0 जार 0. म्हणजेच काय मिळालं आपल्याला 1560 इज इक्वल्स टू 2a - 440. आता हे आपण 440 या साईडला घेऊ. येथे मायनस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. 1560 प्लस 440 इज इक्वल्स टू 2a. आता 1560 प्लस 440 किती येईल पहा, 0 प्लस 0 0 येईल. 6 प्लस 4 10 कॅरीवर 1 येईल. 5 प्लस 5 10 0 कॅरीवर 1 2000 येईल. 2000 इज इक्वल्स टू 2a. आता हे 2 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर a इज इक्वल्स टू काय येईल 2000 डिवाइड 2. भाग घालू आपण, डिवाइड करू. 2 1 जार 2, इथे काय 2 1 जार 2, 2 0 जार 0, 2 0 जार 0, 2 0 जार 0. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू किती मिळाली 1000 मिळाली. देअरफॉर a इज इक्वल्स टू 1000. आता आपल्याला काय विचारलेलं आहे,
लास्ट हा काय मिळाला आपल्याला, फर्स्ट इन्स्टॉलमेंट मिळाला. आता लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचं आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच आपल्याला T12ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण काय करू, त्यासाठी फॉर्म्युला यूज करू TNचा. वी नो दॅट TN इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. Nची व्हॅल्यू किती, 12 इन्स्टॉलमेंट्स आहेत. Aची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 1000 प्लस n-1, यांची व्हॅल्यू 12 मायनस 1 इंटू D. Dची व्हॅल्यू किती होती, -40 इज इक्वल्स टू 1000 प्लस 12 मायनस 1 11 इंटू -40. 1000 प्लस, आता इथे प्लस आणि इथे मायनस होईल. 11 इंटू 40 किती येईल, 11 0 जार 0, 11 4 जार 44, -440. तर 1000 मधून जर आपण 440 मायनस केले तर किती येईल पहा, 560 येईल. म्हणजेच आपल्याला T12 लास्ट इन्स्टॉलमेंट किती येईल, 560 रुपीज. आन्सर लिहू आपण खाली. Therefore, the first installment of amount is rupees 1000 and last installment of amount is किती मिळाला, रुपीज 560. अशा प्रकारे काय करायचं होतं आपल्याला, हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.